मराठ्यांचं काळीज, त्यांचं हे निवासस्थान आणि हे घर, ते पण पत्राचं. बरं का, मुद्दामून का दाखवतोय, कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक नाव ठेवतात की पाटलांनी हाव केलं, पाटलांनी त्याव केलं. हे पाटलांचं घर कशा ते पत्रामध्ये, म्हणजे स्वतः जरांगे पाटील ठीक आहे पत्राच्या घरामध्ये राहतात आणि समाजाच्या लेकराच्या जे छत आहे ते छत एक सिमेंटाचं एक पक्का असावं असं त्यांना मनस्वी वाटतंय. आणि त्यांच्यासाठीच पाटलाने आपल्या शरीराची, आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक उपोषणं केली, आंदोलनं देखील केली. आणि त्याच योद्ध्याचं हे घर, ते पण पत्राचं. इतका निस्वार्थी नेता, एवढा निस्वार्थी व्यक्ती भेटणं आजच्या युगामध्ये तरी शक्य नाही. कारण की आजकाल नेते आपण बघितले, ज्या नेत्याला मोटरसायकल नाही, ज्या नेत्याला सायकल नाही, ज्या नेत्याला गाडी नाही, परंतु मनाची श्रीमंती एवढी की बघायचं काम नाही. आणि पहिली एक म्हणे, सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस कोण, की त्याच्या दारामध्ये दररोज हजारो शेकडो चपला पायदान सोडलेले असतात. आणि हेच ते पाटलांचं घर, ज्या पाटलांच्या दारामध्ये शेकडो हजारो पायदान चपला सुटलेल्या असतात. ही खरी पाटलाची श्रीमंती आहे. पाटलांनी पैसा कमवला नाही, जमीन जुमला कमवला नाही, गाडी नाही, बंगला नाही, धनदौलत नाही, काहीच नाही. काय कमवलंय तर फक्त आणि फक्त समाजाचं प्रेम. आणि त्या प्रेमाची किंमत काय तर आपल्या दारापाशी, आपल्या दारात असलेल्या या चपला, ही खरी जरांगे पाटलांची खरी श्रीमंती आहे. की कोणीही कोणाच्या दारात उगाच जात नाही, कारण की ह्या दारात येणारा प्रत्येक व्यक्ती आणि हा इथं आलेला प्रत्येक समाजातील घटक, त्या घटकाला न्याय दिला जातो. असा हा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आमच्या नेत्याच्या घरावर पत्र आहेत, परंतु तो नेता समाजाच्या डोक्यावर एक पक्क छत पडावं, एक पक्क छत असावं म्हणून अहोरात्र प्रयत्न करतोय, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. खरं तर आजकाल आपण नेते बघितले तर असे नेते आपण आहेत की त्या नेत्यांपाशी बंगला आहे, गाडी आहे, धनसंपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे, एफडी आहेत, कोट्यावधीची संपत्ती आहे, समाजाच्या नावावर अनेक जणांना लुटविलं आहे. परंतु हा असा नेता आहे जिने एकही रुपया समाजाच्या नावावर आजपर्यंत मागितला नाही किंवा घेतला नाही. परंतु मन एवढं मोठं आहे की समाजाला देईल तेवढं कमी. आणि आजही सांगतात की मला काही नको, मला काही नको, जे काय हवंय ते मला माझ्या समाजासाठी हवंय. म्हणून अहोरात्र प्रयत्न करणारे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्यांच्या घरी, आणि आज आपल्या हॉटेलचं नाव देखील आपण जाहीर करणार आहोत. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या हातानं आपण हॉटेलचं नाव जाहीर करत आहोत. भावांनो, काही वेळातच आपल्याला नाव अखंड महाराष्ट्राला माहीत होईल. आणि हे आमच्या योद्ध्याचं घर. दिसतेत का पत्र, दिसतेत? ही पाटलाची श्रीमंती. मधीही गेलो असतो, परंतु मध्ये नेट चलत नाही, लाईव्ह चलत नाही, म्हणून मध्ये गेटच्या आतमध्ये जाता येत नाही. मध्ये गेल्याच्या नंतर लगेच लो कनेक्शन होते. लाईट गेलेली आहे या ठिकाणी, त्यामुळे थोडासा अंधार देखील आपल्याला जाणवतोय. कसं काय? सर्वांना जय शिवराय, जय शिवराय.
चला लाईव्ह बंद करू का? चला काही वेळातच आपण नाव जाहीर करू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.